आपण आपल्या आजच्या उपासनेला सुरुवात करूया. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सर्व समर्थ सर्वशक्तिमान आमच्या प्रेमळ आणि गौरवी देवा, तुझ्या नावाला सदा सर्व काळ मान, महिमा आणि गौरव असो. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझ्या महान देण मागील आठवड्याभर तू आमचा सांभाळ करता झालास आणि आज पुन्हा एक वार तुझ्या कृपेनं तुझी स्तुती भक्ती करण्याची संधी दिलीस म्हणून तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तू दूतांच्या स्तवनामध्ये बसणारा परमेश्वर आहेस. दूत तुला अखंड गौरव देतात आणि ह्या जगातून तुझं गौरव व्हावं म्हणून प्रभू देवा, तू आम्हाला नेमलेलं आणि निवडलेलं आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. आज या नियोजित दिवशी तुझं गौरव करत असताना आम्ही सर्वजण तुझ्या सामर्थ्यवान हातामध्ये येतो. तू आमचा ताबा घे. तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद पुरव. या भक्तीच्याद्वारे तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमीन. आज त्रयाचा रविवार आणि त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ शुभवर्तमान आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही तुझ्या सेवकांनी खरा विश्वास पत्करून सनातन त्रयाचे गौरव मान्य करावे आणि दिव्य वैभव व सामर्थ्य असलेल्या त्रैक्याची आराधना करावी म्हणून तू आम्हावरती कृपा केली आहेस. या विश्वासात आम्हाला स्थिर राखून सर्व विपत्तीपासून आमचे नित्य रक्षण कर, असे आम्ही तुला विनवितो. तू एकच देव युगानुयुग जिवंत असा निरंतर राज्य करतोस. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नामामध्ये आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. प्रियानो, आज त्रयाचा रविवार, त्रैक्याचा रविवार आणि त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ शुभवर्तमान. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून यशया संदेशाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचने. त्याचप्रमाणे दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून योहानाला झालेलं प्रगटीकरण याचा 4था अध्याय 1 ते अध्यायाच्या शेवटपर्यंत. आणि शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 15 वचने. प्रभो तुम्हासह असो आणि तुमच्या आत्म्यासही तो असो. पवित्र शुभवर्तमान संत योहानाने लिहिलेल्या 3ऱ्या अध्यायामध्ये शुभवर्तमान लिहिले असून त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. पुरुषांपैकी निकेदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देवबरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकेदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो कुठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकेदेम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हास सांगितल्यास विश्वास कसा धराल?
स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुला स्तुती असो. प्रियानो, आज त्रयाचा रविवार आणि त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ येण्याप्रमाणे प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून यशायाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचने. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून प्रगटीकरण याचा 4था अध्याय 1 ते अध्यायाच्या शेवटपर्यंत. आणि शुभवर्तमानाचा भाग योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 1 ते 15 वचने. देवाच्या वचनाचं मनन करण्यापूर्वी आपण प्रभूचं सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आमच्या सर्व समर्थ देवा, तुझ्या नावाला सदा सर्व काळ मान, महिमा आणि गौरव असो. तू काल, आज आणि उद्यासारखा आहेस. तू न बदलणारा परमेश्वर आहेस. प्रभू, आज पुन्हा एक वार तुझ्या कृपेने तुझी भक्ती करत असताना तुझं वचन आम्ही वाचलेलं आहे त्यावरती मनन करत आहोत. आमच्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला स्पर्श कर. या वचनाच्याद्वारे आमची अंतर्शुद्धी कर. या वचनाच्याद्वारे आमची आध्यात्मिक वाढ कर. तुझ्या वचनामध्ये आणि तुझ्या ज्ञानामध्ये आम्हाला तू वाढव. माझे ओठचे शब्द आणि माझे मनचे विचार तुला मान्य असो. बापा, मजकडून चुकवतील मला तू क्षमा कर. तुझ्या पवित्र कृसाड मला लपव. ही प्रार्थना स्वपुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, गेल्या सलग 2 आठवड्यापासून आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील काही ठळक प्रसंगाची आठवण करून प्रभूची भक्ती आणि उपासना करत आहोत. मागच्या रविवारी आपण पेंटिकॉस्ट संडे 50वा दिवस हा साजरा केला आणि 50व्या दिवसाचं महत्त्व आणि पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी सांगितलेलं सर्व प्रकारे देवाची कृपा ही आपण पाहिलेली आहे. त्या रविवारच्या आधी आपण आपल्या प्रभूचं स्वर्गारोहण, ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये जाणं, ह्या गोष्टीवरती देखील मनन केलेलं आहे. आणि विशेष करून आज आपण त्रैक्य, ट्रिनिटी ह्या विषयावरती आपण देवाच्या वचनाकडे पाहत असो. प्रियांनो, खूप आश्चर्याची गोष्ट आहे, पवित्र शास्त्रामध्ये त्रैक्य हा शब्द कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही. काही लोकांचं असं म्हणणं देखील आहे, त्रैक्य हा शब्द जर बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये नाही तर त्या शब्दाचं उच्चारण किंवा त्या शब्दाला मान देणं हे आपल्याकडून होता कामा नये. पण प्रियांनो, ही त्रिविध भूती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. पवित्र शास्त्राचं आपण बारकाईनं वाचन केलं, मनन केलं, अभ्यास केला. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, हे त्रैक्य आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये ठळक असं पाहायला मिळतं. आणि त्या अनुषंगानं पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्रैक्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानं देखील त्रैक्य हा शब्द जरी उच्चारला नाही, पण त्रैक्याची भावना, त्रैक्याचा शब्द किंवा त्रैक्याचा विश्वास हा तुम्हाला आणि मला दिलेला आहे असं आपण पाहतो. आज जो शुभवर्तमानाचा भाग वाचण्यात आलेला आहे, या शुभवर्तमानाच्या भागामध्ये निकोदेम हा यहुद्यांचा गुरु येशू ख्रिस्ताकडं त्याच्या शंका विचारण्यासाठी आलेला आहे. ज्या गोष्टी त्याला माहिती नाहीत त्या गोष्टीविषयी विचारणा करायला आलेला आहे. थोडंसं आश्चर्य वाटतं, हा यहुद्यांचा गुरु असताना देखील सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गाचे राज्य किंवा नवा जन्म याविषयी त्याला माहिती नाही. स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याची त्याला माहिती नाही. कदाचित त्या गोष्टीची त्याला माहिती असावी, पण त्रोटक माहिती किंवा त्याच्यावरती विश्वास नाही किंवा त्याच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी किंवा कसं समजून घ्यावं किंवा कसं पटवून घ्यावं याच्याविषयी असलेलं अज्ञान, ह्या दृष्टिकोनातून तो येशू ख्रिस्ताकडं विचारायला येतो, स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने त्याला स्पष्ट सांगितलं की नव्याने जन्मले वाचून कोणालाही स्वर्गाचे राज्य हे वतन मिळत नाही. आणि ही गोष्ट निकोदेमाला येशू ख्रिस्त पटवून सांगत असताना जवळजवळ 3 वेळेस तो खचित 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 हा शब्द वापरत असताना आपण पाहत आहोत. येशू ख्रिस्ताला आश्चर्य देखील वाटतं की निकोदेम हा यहुद्यांचा गुरु असताना हा स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी नवीन जन्म याविषयी अज्ञानी आहे. मग येशू ख्रिस्त त्याला समजून सांगत आहे.
ह्या ठिकाणी निकोदेमाचं आज्ञान देखील आपल्याला पाहायला मिळतं की त्याला फक्त देहाचा जन्म, देहातून देहाचा जन्म याचविषयी माहिती आहे. पण येशू ख्रिस्त त्याला आत्म्यापासून आत्म्याचा जन्म याविषयी सांगत असताना, शिकवत असताना आपण पाहत आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त आत्म्यापासून जन्म घेणं ही प्रक्रिया स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी त्याला सांगत आहे, शिकवत आहे. आणि अशा दृष्टिकोनातून आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सर्वसमर्थ देव, त्याला येशू ख्रिस्त पिता म्हणतो, तो देखील पाहायला मिळतो. सर्वसमर्थ देवाचा पुत्र येशू ख्रिस्त हा देखील आपले चारित्र्य, आपलं जीवन, आपलं अवतार कार्य पवित्र शास्त्रातून आपल्याला दाखवत असताना आपण पाहत आहोत. आणि पवित्र शास्त्रच आपल्याला शिकवते की देवानं त्याचा आत्मा आम्हाला इसार म्हणून दिलेला आहे. येशू ख्रिस्ताचा देखील बाप्तिस्मा होत असताना त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरलेला आहे. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर आपल्या शिष्यांना तो भेटत असताना त्यांच्यावरती फुंकर घालून तो म्हटला की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि अशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये ही 3 व्यक्तिमत्व, ह्या 3 त्रिविध भूती, हे 3 पैलू, ह्या 3 शक्ती आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या 3 शक्ती, त्रिविध भूती किंवा 3 चारित्र्य ही वेगवेगळी नाहीत, तर एकमेकांसंगती अशी निगडीत आहे. याच्याशिवाय तो नाही, त्याच्याशिवाय तो नाही, आणि सगळेच म्हटल्यानंतर एक सर्वसमर्थ. आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला त्रैक्य हा शब्द स्फुरित होतो किंवा त्रैक्य ह्या शब्दाकडे आपलं लक्ष लागतं. कारण देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याला त्रैक्य असं म्हणण्यात आलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी 3ही गोष्टींचा उल्लेख एकासंगती करण्यात आलेला किंवा एकासंगती आपण पाहतो. मत्तई कृतोचे वर्तमान याचा 28वा अध्याय आणि 29वा वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. येशू ख्रिस्तानं स्वर्गरोहित होण्याच्या पूर्वी आपल्या शिष्यांना ही आज्ञा केली, हा हुकूम केला किंवा अशा प्रकारची कामगिरी दिलेली आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिकवा, शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या. आणि तो देखील बाप्तिस्मा पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी त्रैक्य आपल्याला सांगत असताना आपण पाहत आहोत. फक्त त्रैक्य हा शब्द ख्रिस्त उच्चारित नाही, तो त्या ठिकाणी पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या असं सांगत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की 1 कोरिंथ्याचा 12वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये एकच प्रभू, एकच आत्मा हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. प्रियांनो, फक्त ह्या ठिकाणी एक आत्मा किंवा एक प्रभू असं म्हटलेलं नाही, तर ह्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं एकच प्रभू आणि एकच आत्मा. म्हणजे ह्या ठिकाणी आत्म्याच्या अद्वितीयवरती जोर देण्यात आलेला आहे, प्रभूच्या अद्वितीयपणावरती जोर देण्यात आलेला आहे. देवजो आत्मा आणि देवजो पिता, देवजो प्रभू असं त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 4 ते 6 वचनामध्ये एकच आत्मा आणि एकच देवजो पिता हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या गोष्टी पवित्र शास्त्र पुरस्कृत करत असताना आपण पाहत आहोत. 1 पेत्र याचा 1ला अध्याय आणि 2रं वचन, देवपिता, पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्त ह्या 3 गोष्टी एकत्र संगती पेत्र आपल्याला सांगत आहे असं आपण पाहत आहोत. पेत्रानं सांगितलेला ख्रिस्त, पेत्रानं सांगितलेला आत्मा आणि पेत्रानं सांगितलेला देवजो पिता ह्या सर्व गोष्टी खरोखर आहेत, ह्या विश्वासार्ह आहेत, कारण त्यानं स्वतः ह्या 3 गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि हा अनुभव घेतल्यामुळं तो देवपिता, पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्त ह्या त्रैक्याला आपल्यासमोर मांडत आहे असं आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे योहानाला झालेलं प्रगटीकरण याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 4 आणि 5 वचनामध्ये मेलेल्यातून प्रथम जन्मलेला जो पुत्र येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताला
मेलेल्यातून प्रथम जन्मलेला असं म्हटलेलं आहे. पृथ्वीवरील सर्व राज्यांचा अधिपती असं ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व, अधिपती, पृथ्वीवरील राजांचा अधिपती, अशा प्रकारचं आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. आणि ह्या सर्व प्रकारच्या वचनावरून, ह्या सर्व प्रकारच्या वचनाचा अभ्यास केल्यानंतर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्य हे आपल्यासमोर येत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून ह्या त्रैक्यावरती विश्वास ठेवावा. त्रैक्य आमच्या जीवनामध्ये असावं. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला फिलिपाने म्हटलं, आम्हाला पिता दाखवा. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त म्हणतो, फिलिपा, अजून तू पित्याला पाहिले नाहीस काय? ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे, कारण मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये राहतो. आणि आपल्या सर्वांना स्पष्ट रीतीनं माहिती आहे की येशू ख्रिस्ताचा यर्देन नदीमध्ये बाप्तिस्मा होत असताना कबुतराच्या रूपात त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरलेला आहे. पेंटिकॉस्ट संडेच्या दिवशी देखील आपण पवित्र शास्त्रातून मनन केलेलं आहे की अग्नीच्या जीवा त्याच्या लोकांवरती आलेल्या आहेत. म्हणजे आत्म्याची हजेरी, पुत्राचा अवतार कार्य आणि देवाची कृपा, असे 3 गोष्टी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण फक्त ख्रिस्त ख्रिस्त म्हणण्यापेक्षा, आपण फक्त आत्मा किंवा होली स्पिरिट म्हणण्यापेक्षा, गॉड द फादर किंवा देव आमचा पिता असं म्हणण्यापेक्षा, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याला आपण मान द्यावा. कारण हे दोघं, हे तिघं वेगवेगळे नसून एकत्र आहेत, एकमेकाशी निगडीत आहेत. यांचं त्रैक्यातून ऐक्य आहे असं आपण पाहत आहोत. आणि ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून त्रैक्य ह्या ऐक्यावरती तुम्ही मी विश्वास ठेवावा आणि आपलं तारण साधून घ्यावं. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आमच्या सर्वसमर्थ बापा, आज आम्ही धन्य त्रैक्याकडं आपलं लक्ष लावत असताना पवित्र शास्त्रामध्ये आम्ही सर्वसमर्थ परमेश्वर, देव जो पिता, त्याच्याकडं पाहत आहोत. सर्वसमर्थ देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावरती आम्ही विश्वास ठेवत आहोत. आणि सर्वसमर्थ देवाचा आत्मा, पवित्र आत्मा हा आम्हाला चालवतो, संगतीमध्ये नेतो, सत्याकडे नेतो, यावरती आमचा विश्वास आहे. आणि म्हणून प्रभू, आज विशेष करून धन्यत्रयाचं गौरव करावं यासाठी आम्ही एकत्र आहोत. आणि मनापासून, अंतःकरणापासून आम्ही जय जयकार करतो, त्रयाला धन्यवाद देतो, त्रयाची स्तुती करतो. कारण प्रभू, तू आमचा देव आहेस. येशू ख्रिस्त तुझा पुत्र आहे आणि आम्हा प्रत्येकाला तुमच्याद्वारे आत्मा चालवतो. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक आणि आमचा धावा तुला पोहोचव. ही प्रार्थना स्वपुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमीन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझेही नाव पवित्र मानिले जावो, तुझेही राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा प्रत्येकासोबत आता सदा सर्व काळ असो. आमीन. शांतीने राहा, प्रभूवर प्रेम करा, प्रभूची सेवा करा, प्रभूच्या नावाने.